हो कडक टेप दे गाईस. चला बघा. हो लाईट पण लागलेली आहे आपली मस्त. लाईट वगैरे लावून घेतले. कशी वाटते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आपली लाईट बघा मस्त. नमस्कार मंडळी, चला आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काही आता आपण चाललेत आपल्या बोटीवर. लाईट वगैरे लावायला चालल्यात. सामान वगैरे घेतले पूर्ण. हे बघा बॅटरी आणली आज पप्पानी. आणि आता बोटीवर चालले आपल्या छोटी डिंगी घेऊन. आणि सामान पण घेतलं आहे. लोकांची डिंगी आपली नाही. आता पटापट दाखवतो काय करणार आहे आपल्या बोटीवर. लाईट कशी लावणार आहे, काय लावणार आहे. पुढे कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. आज काय मच्छी वगैरे मारणार नाही, काय फक्त लाईटिंगचं काम करणार आहेत बोटीवर. भरपूर दिवस झाले आपल्या बोटीवर लाईट वगैरे काय नव्हतं, असेच काम करत होते. आज लाईट लावणार आहे, मस्त बॅटरी वगैरे आणले. दाखवतो कंटिन्यू राहा पुढे. गाईस तर चला आपण आता बोटीवर आलेलेच आहेत. आपली बोट बघा आज धुवायची वगैरे आहे. आणि आता बोटीवर होतं लाईटिंगचं काम करणार आहे. दाखवतो कशा प्रकारे काय करणार आहेत. आपले आता लाईटिंग सुद्धा आणलेले आहे बघा, वायर आणलेले आहेत. हा सोलर आल्या सोलर काही उद्या ना बरोबर काहीच आहे बघा. वायर वगैरे आणल्या तर बघूया. आता सोलर वगैरे आणलेलं आहे बघा. दाखवतो सोलर मस्त मोठी साईज आहे सोलरची पण बघा. खतरनाक मोटर पुरे. मोटर खोल थांब एक दाखव खोल भाई. नया मोटर आहे गाईज. ही मोटर आता मागवले आपल्या पाणी काढण्यासाठी, कारण बोटीमध्ये जे पाणी जमा होतं. हे खोल रो दाखव रो. ॲमेझॉन बोलते काय याचे बघा. मोटरची साईज आहे बघा कशा प्रकारे. आपला बॅटरीवर चालणार आहे मोटर. आता आपण मागच्या साईडला लावणार आहे तिकडे. बॅटरी घेऊन जाईल रो पप्पा. बॅटरी म्हणजे बघा सर्व सामान बोटीत आणून ठेवलं आहे. डिझेल सुद्धा आणलं आहे. आता चकली वगैरे आता ते मांडणार आहे. ते फळी वगैरे मांडायला लावले पप्पाने आतमध्ये. ती फळी वगैरे मांडून घेणार आहेत मस्त. आणि ती बॅटरी आता यश आणि पप्पा लावून घेतात. तोपर्यंत मी दाखवतो काय काय सामान आणलं आहे आपलं. बघा गाईज ही मोटर आणली पाणी काढण्यासाठी, म्हणजे बोटीमध्ये जे पाणी वगैरे जमा होते त्यासाठी. याचा अजून पाईप वगैरे लावायचा आहे. आणि हे बोर्ड बनवलं आहे घरीच. ते बटन आता पूर्ण सेट करणार आहे. म्हणजे ह्या साईडला वरती असं लावणार आहे मस्त. एक मोटरचं करणार आहे, एक लाईटसाठी. आणि बाकीचं एक प्लग आपल्याला काहीतरी चार्जिंगला वगैरे लावायला त्यासाठी बनवणार आहे. आणि वायर पण आहे. हे बघा वायर सुद्धा जास्त भरपूर आणल्या मी. लागली कमी जास्त झाली तरी. ही चिकट टेप बोर्ड खोलू यायचं आहे बघा. आपला बॅटरीचे चिमटे. हे बोर्ड खोल. खोल बडापट. वायर कोणती देऊ? ही देऊ का बिना प्लग वाली? ठीक आहे. पप्पा मस्त भुऱ्या बोर्ड खोलतोय पप्पा. चिमटे लावून घेतो बघा कशा प्रकारे लावायला लागल्यात. लागते का? हा गॅस सर आता पटापट लावून घेऊया. दाखवतो कशा प्रकारे काय करणार आहेत आज. लाईटिंग वगैरे मस्त बघा. लाईट सुद्धा आहे. आपण इथे आता अशी लावणार आहे वरती, म्हणजे वरच्या साईडला अशी लावणार आहे. म्हणजे आपल्या इथे खालच्या साईडला आपलं उजेड पडेल नाही का. हा 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 मी मोटरचं करू का? हा वाटला शिंगर आया काय आहे का पाणी. चला काय बऱ्याच दिवसानंतर लाईट लागणार आहे. आपली जशी बोट उतरवली तुम्ही बघितलं असेल. बोट उतरवली तेव्हापासून आपल्या बोटीवर लाईट वगैरे नाही, काहीच नाही. आज मस्त सेकंड हँड बॅटरी आणली पप्पा. हा सेकंड हँड बॅटरी आणली गाईच, नवीन नाही. त्याचे 1-2 महिने वापरलेली असेल तेवढीच आहे. बापू गॅस बघा पाणी पण जरा पाण्याला पण जोर वगैरे आहे म्हणून
आम्ही लवकर आल्यात कारण अंधार वगैरे झाला तर मग लावायला वगैरे भेटणार नाही, पण तरी आम्ही थांबणार आहेत, बघणार आहेत. कारण लाईट लावल्यानंतर कसं दिसते रात्री तेही सुद्धा बघणार आहेत आम्ही, तुम्हाला दाखवतो. अरे बुऱ्या हा ती साईडवर लावली पाहिजे ना कोण्यावाली टी का नाही, ती मस्त पडली ती बाहेर लाव्या करता कायची बाहेर म्हणजे बाहेर ह्या साईडला म्हणजे उजेड पडण्यासाठी. आता वरती इकडे झेंड्याच्या साईडला लावायसाठी पाहिजे. आतमध्ये कोणती लाव्या कर. मोबाइल इधर जपून के रखने का, पड़ा तो कुछ नहीं मिला. बिया गाइस रील स्टार यश मेहर बुऱ्या, रील स्टार यश मेहर गाइस बघा सनसेट कडाक. चला गाइस आता पटापट करून घेतो. चिकट टेप लिखली तो रे हा स्टार मस्त आहे. वू क्या बोलता म्हणताय, लाव लाइटिंग लाव, लाइट पेटे का बघू जरा. वू बरं उजेड पडते का ना हा गाइस बघा करो बंद केली तर लगेच हो ती बोलली वन वेटनी. गाइस बघा आपली लाईट कन्फर्म झालेली आहे आता मस्त. अभी लाइट लगाएंगे ना मेरा भाई. त्याला कमी लागलं उजेड पडलं का ना चेहरा त्याकरता. गाइस पप्पा आता बघा बोर्ड वगैरे करायला लागलेत. हॅलो हा मी बुऱ्या बोलतोय. किले में जा रहा है, आता है का तू? नहीं आता है तो फिर रख दो फोन. रख देता हूँ. गाइस हम लोग जुगाड़ी काम करें, जुगाड़ी काम. जरा बोर्ड नका ना सिद्धू जरा म्हणजे पडता आपल्याला. गाइस खिल टोकने की निंजा टेक्निक. ठुकली अजून बघ ना सुख बस काय हा तो मारता कंटाळा का वजन लगती तो जमीन का. गाइस अपना बोर्ड लग चुका है यहाँ पे, हालता धुलता बोर्ड, हालता धुलता. अब इसको फिट करना पड़ेगा. सफेद क्या यावरचा अरे चपका तुम्ही मारला का हा तुला सबन काढून दिलं तर तू मारला का काय माणूस विचार. बॉक्स मध्ये बघ ना सबन मी काढून दिलं माणूस पण विचारते बरे काम स्वतः नाही केलं प्लास्टिक रे. गाइस चलो अपना आता आहे बघा बोर्ड वगैरे फिट केलंय मस्त. प्लेट देणं लागेल. जुगाड करतायत लाइटिंग लावायचं काम करतायत आपण. प्लेटचं काय ते प्लेट उद्या लागेल ती प्लेट वगैरे लावावी. गाइस आता प्लेट इथे लावून घेणार आहेत, बघूया किती उजेड पडतो. आपलं एक मोटरचं वायर झाले, एक मस्त बॅटरीची पण झाले आणि एक लाईटीची झाले, म्हणजे 3 आपण बटन लावलेले आहेत. 2 ऑप्शन चालू आहेत, एक एक्स्ट्रा काढून ठेवलाय काहीतरी गरज लागली. हा बॅटरी न्यायची घरी जायचं आता. फक्त रात्र असेल तर घेऊन यायचं. चोरतात रे च्या मायला घरं. बॅटरी वगैरे घेऊन जातात बोटीतून, रात्री येतात काही घेऊन जातात. काय बोलणार आता यार. नाही चला आता पटापट लाईट वगैरे लावून घेतो, दाखवतो किती उजेड पडतो आपण बघूया जरा. बघूया काय वाटते तुला, पडेल का उजेड कडक. गाइस चला बघा हो लाईट पण लागलेली आहे आपली मस्त. लाईट वगैरे लावून घेतले. कशी वाटते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आपली लाईट बघा मस्त. पप्पा कॉमेंट मध्ये होतो, कॉमेंट मध्ये सांगा फटाफट. ठीक आहे वायर. आता आपण पाणी काढायची मशीन चेक करूया. बाटली
कुठली पाण्याची बाटली आहे. पाण्यानं डिझेलची आहे वाटते. ठीक आहे, काढून बघते काय आपण आधी फिट करूया ना. ते ठेव ना मशीन त्याला. डिझेलच आहे. हा डिझेल सुटते. पाणी आहे. पाणी पाण्याची बाटली आहे. गाईस बघा, मोटर वगैरे फिट करायला घेतले पप्पांनी. बार बटन झिंक आहे मग. वो पाण्यानंतर ते बसले उभी कर बसली ती. का भरते बघ तू. मी केला का भरते वरनी दिसला पाहिजे ना पुन्हा. हो गा कडक टेप दे पाणीकडे किती ते टेप रो म्हणा माहिती माधुरी काय टिप ते पहिलाच केलं ठेवली मी. टिप तुमच्या तरी ना म्हणा. बंद कर ना. गाईस तर आपल्या आता मोटर लावले पण पाणी येत नाही सध्या. चालू केलेलं पाईप वगैरे लावलंय बघा. पाईप वगैरे लावलाय या साईडून. मोटरचा जरा प्रॉब्लेम झालाय, पाणी नाही खिचत आहे. आयला तर ते आयला का गाईस इथून पाणी येतो पण पुढून जात नाही. या पायपामध्ये शिर आहे सांगितलं ना मी. हा आणि त्या पायपामध्येच आहे काहीतरी काय नाही फोल्ड का ना मग गाईस या पाईपामध्येच काहीतरी फोल्ड आहे. या टी पाणी अख्खा ओली ती. जॉईंटिंग केलेला पण लागत नाही सध्या. मोटरचा जरा पाईपाचा प्रॉब्लेम झाला. तर पाईप नवीन आणायला लागेल, कारण आता जो पाईप आहे आमच्याकडे तो लागत नाही, छोटा पडतो. आणि आता त्याची साईज आहे ती पाण्याची आम्ही काय आहे काय नाही तू हा लिकेज पाणी लिकेज होते तो. मी त्यावेळेस का नाही बोलला. हवा धरते बघून, बुऱ्या हवा धरते बघून. पहिला बोलला हवा खाती. मग मी बोला ते दुकानाने एक पाईप डायरेक्ट. गाय सगळं झालेलं आहे आपलं. लाईट वगैरे लावून झालेलं आहे, मस्त मोटर सुद्धा लावून दिलेली आहे. आता मोटर घरी घेऊन जाणार आहेत. त्याचा पाईप साईज प्रमाणे घेऊन येणार आहेत आता उद्या. द्या मोटर द्या. चला गाईच दाखवतो बाहेरून कसं दिसते. गाईज बघा किती उजेड पडला बाहेर. मस्त. पहिला भरपूर असा अंधार होता. आणि वरती सोलर सुद्धा लावलाय बघा. पप्पानी सोलर लावलाय वरती. बघा सोलर लावलाय. हा बॅटरी राहून दे ना आजचे दिवस. आजचे दिवस राहून दे ना बॅटरी. गाईस कसं वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या घरी जसे लाईट वगैरे लावतात तसेच फक्त बॅटरीवर आहे हा, एवढाच. मच्छर पण भरपूर आल्यात बघा गाईस. पप्पा आता सामान वगैरे ठेवतोय. आता निघणार आहेत आम्ही पटापट, कारण का भरपूर मच्छर वगैरे आल्यात. तर गाईस पुढे आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवेल उद्या मोटरचं पाणी वगैरे कसं आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता आपण डेली ब्लॉग बघूया जमलं तसं. एक दिवस ॲड करून ब्लॉगिंग करत जाऊ, कारण की शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवायचे असतात. म्हणून एडिटिंग वगैरे करायला स्वतःलाच लागते मला, म्हणून टाईम नाही भेटत. तर ब्लॉगिंग आता बघूया आपण, जेवढं भेटेल तेवढं करत राहू. काय बुऱ्या हा बरोबर का. काय चला आता निघतो घरी पटापट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.